मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ. पुन्हा स्वागत तुमचे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इसवी सन 1526 ते 1756 या दरम्यानच्या भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची चर्चा केली होती आणि मागच्या तासाला आपण हे शिकलेलो आहे की या कालखंडामध्ये कोणकोणते मल्टिपल चॉईस प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी हे प्रश्न तुमचे फार महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणून चला आपण सुरुवात करतो आहोत. मल्टिपल चॉईस प्रश्न तुमची परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते आणि त्यामध्ये मल्टिपल चॉईस प्रश्न आहेत आणि प्रत्येक युनिटवर 8 प्रश्न पडणार आहेत. 8 हा 45, 40 गुणिला 2, प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण आहेत, म्हणजे 40 गुणिला 2 80 मार्क्स आणि 80 मार्काचा तुमचा मल्टिपल चॉईस पेपर राहणार आहे आणि 20 मार्काचा असाइनमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे. तर चला सुरुवात. आणि आणखी महत्वाचं म्हणजे ह्या प्रश्नांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओची PDF लिंक तुम्हाला मिळेल आणि निश्चितपणे तुम्ही ती डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याकरिता अधिक ती महत्वाची ठरेल. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करतो आहोत. भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते इसवी सन 1756, सेमिस्टर 3 युनिट. प्रश्न पहिल्या युनिट मधला पहिला प्रश्न. बाबराच्या स्वारीच्या वेळी मेवाडचा शासक कोण होता? बाबराच्या स्वारीच्या वेळी मेवाडचा शासक राणा संगा किंवा राणा संग्राम सिंह हे होते. त्यानंतर प्रश्न दुसरा. तुझुके बाबरी म्हणजेच बाबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? बाबरनामा हा ग्रंथ बाबराची मुलगी आणि हुमायूनची बहीण गुलबदन हिने लिहिला. ग्रँड ट्रँक रोड म्हणजेच GT रोड कुणाच्या काळात बनवण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शेरशाह सुरीने इसवी सन 1540 ते 45 या दरम्यानच्या कालखंडात दिल्लीच्या तख्तावर राज्य केलेलं आहे. वास्तविक पाहता जेवढ्या काही चांगल्या गोष्टी अकबराने सुरू केल्या त्यातील बहुतेक गोष्टी ह्या अकबराने शेरशाह सुरीच्याकडनं घेतल्यात असं त्याने स्वतः कबूल. तर ब्रिटिशांनी देखील त्याच गोष्टी अंगीकारल्या आहेत. म्हणजे हा जो काही ग्रँड ट्रँक रोड आहे, हा ग्रँड ट्रँक रोड जो आहे हा शेरशाह सुरीने बनवलेला होता. हा बंगाल पासून तर तिकडे अफगाणिस्तानापर्यंत जोडणारा हा एक मोठा रस्ता. हा एक आय बटन तुम्हाला टच करा. या शेरशाह सुरीवर आधारित एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे. हा वरती तुम्हाला ग्रँड ट्रँक रोड दिसतो, हा अशा पद्धतीने गेलेला दिसून येतो. इतकंच नाही तर शेरशाह सुरीने म्हणजे रुपयाचं चलन देखील सुरू केलेलं आहे. ब्रिटिशांनी नंतरच्या कालखंडामध्ये हेच भारताचं चलन म्हणून स्वीकारलं. आपण नंतर देखील स्वतंत्र भारतामध्ये भारताने रुपयाचं चलन जे स्वीकारलेलं आहे याचं उगमस्थान जर कुठं असेल तर ते शेरशाह सुरी आहे. अकबराने कोणत्या धर्माची स्थापना केली? अकबराने दिने इलाही या धर्माची स्थापना केली. त्यानंतर आहे गैर मुसलमानांकडून घेतल्या जाणाऱ्या करास कोणी बंदी घातली? गैर मुसलमानांकडून म्हणजेच जे मुस्लिम नाहीत असे मुस्लिम आहेत तर जे काही त्या कालखंडामध्ये नागरिक होते त्यांच्याकडनं जिझिया नावाचा कर हा वसूल केला जात असे टॅक्सच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला जर का या राज्यामध्ये राहायचं असेल तर तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही जिझिया कर सरकारकडे जमा करावा लागत असे आणि हा कर अकबराने बंद केलेला दिसून येतो. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस औरंगजेब सत्तेवर येतो 1658 नंतर त्याने हा कर पुन्हा सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे मनसबदारी प्रथा कोणी सुरू केली? मनसबदारी प्रथा ही अकबराने सुरू केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे गुजरात विजयाच्या स्मरणार्थ अकबराने फतेपूर सिक्री येथे कोणता दरवाजा बांधला? गुजरात विजयाच्या स्मरणार्थ अकबराने फतेपूर सिक्री ही अकबराची त्या कालखंडातली राजधानी होती. शेख सलीम चिश्ती यांच्या स्मरणार्थ अकबराने फतेपूर सिक्रीला आपली राजधानी म्हणून घोषित केलं होतं आणि त्या ठिकाणी अकबराने बुलंद दरवाजा उभारलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर राजा तोरडमल कशाशी संबंधित आहे? राजा तोरडमल हा शेतसारा पद्धतीशी संबंधित आहे किंवा राजा तोरडमलने शेतसारा वसूल करण्याची, शेतसारा जमा करण्याची नवी पद्धती सुरू केलेली होती आणि त्याचा जनक जर कोण असेल तर तो राजा तोरडमल हा होता. हा राजा तोरडमल अकबराच्या नवरत्न दरबारांपैकी एक रत्न त्या ठिकाणी होता. त्यानंतर आहे मुघल बादशाह औरंगजेब याचा कोणता मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास गेला होता? मुघल बादशाह औरंगजेब यांचा अकबर नावाचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास गेला होता. त्यानंतर मुघल प्रशासनात मीर आतिश कोणत्या विभागाशी संबंधित मंत्री होता?
मुघल प्रशासनामध्ये मीर आतिश हा कोणत्या विभागाशी संबंधित मंत्री होता? मुघल प्रशासनामध्ये मीर आतिश, आतिश म्हणजे आतिषबाजी, आतिषबाजी म्हणजे फटाके, दिवाळी, म्हणून लक्षात ठेवण्याकरिता मीर आतिश म्हणजे तोफखाना प्रमुख असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीचे या पहिल्या युनिटवरती 10 प्रश्न पडू शकतात. त्यानंतर दुसरं युनिट आपण पाहतो आहोत, मुघल बादशहाला धार्मिक बाबतीत मार्गदर्शन कोण करत असे? मुघल बादशहाला धार्मिक बाबतीमध्ये मार्गदर्शन उलेमा करीत असत. धार्मिक चर्चा घडवून आणण्यासाठी बांधलेल्या इबादतखान्या इमारत कोठे होती? अकबराने धार्मिक बाबतीत चर्चा करण्याकरिता फतेपूर सिक्री या ठिकाणी इबादतखाना बांधला होता. बघा, हे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीने अकबराने फतेपूर सिक्री या ठिकाणी इबादतखाना, म्हणजे तिथे सगळ्या धर्माचे लोक येऊन चर्चा करत असत. अकबराला त्या त्या धर्माच्या संदर्भात मार्गदर्शन करत असत किंवा त्या त्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत ह्या सांगत असत. अकबराने या सगळ्यांचा निचोड जो आहे त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. मग जैन विचारधारा असेल किंवा बौद्ध विचारधारा असेल, ख्रिश्चन विचारधारा असेल, हिंदू विचारधारा असेल, मुस्लिम विचारधारा असेल, ह्या सगळ्यांना अकबराने ऐकलं आणि त्याच्यातून नव्या एका संप्रदायाची, एका नव्या धर्माची त्याने स्थापना केली. तो धर्म म्हणजे ऐने अकबरी हा होता. पोलाज, परोती, चाचर, बंजर असे प्रकार कोणी पाडले? आपण पाहिलं की राजा तोरडमलने मोगल साम्राज्याची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी नवीन शेतसारा निर्माण करण्याची, शेतसारा आकारण्याची पद्धती विकसित केली. त्यामध्ये जमिनीचे 4 प्रकार पाडलेत. म्हणजे पोलाज म्हणजे वर्षातून 2दा पिकं घेणाऱ्या जमिनी, परोती म्हणजे बागायती जमिनी, चाचर आणि बंजर म्हणजे वर्षातून 1दा पीक घेणारी जमीन, म्हणजे घेता येणारी जमीन म्हणजे चाचर ही निसर्गावर आधारित, त्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये कोरडवाहू जमीन म्हणता येईल. आणि बंजर म्हणजे 4-5 वर्षातून एखाद्या वेळेस पीक घेता येईल. अशा प्रकारे म्हणजे राजा तोरडमलने शेतसारा वसूल करत असताना जमिनीचे अशा प्रकारे 4 प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला. महत्वाची गोष्ट म्हणजे अकबरनामा, अबुल फजलने लिहिलेल्या अकबरनाम्यामध्ये आपल्या यवतमाळचा देखील उल्लेख आहे. लोहारा या ठिकाणी लोखंडाच्या खाणी होत्या असा उल्लेख अकबरनामा या ग्रंथात केलेला आहे अबुल फजलने. कोणत्या राजपूत राजाने आपल्या मुलीचा विवाह अकबराशी लावून दिला? भारमल या राजपूत राजाने आपल्या मुलीचा विवाह, जोधाबाईचा विवाह अकबराशी लावून दिला. आणि इथून पुढे सहेलकुल म्हणजे हिंदू आणि मुस्लिम कल्चरचं एक नवं युग सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. दक्षिणेत कोणत्या मोगल बादशहाचा मृत्यू घडून आला? दक्षिणेमध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये घडून आला. वास्तविक पाहता औरंगजेब मराठ्यांची सत्ता नसते नाबूद करण्यासाठी दक्षिण भारतात मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी आला होता, पण शेवटी त्यालाच इथेच आपली समाधी बनवावी लागलेली आपल्याला दिसून येते. त्याला इथेच आपले प्राण त्यागावे लागलेले आपल्याला दिसून येतात. आणि औरंगाबाद जवळची समाधी देखील त्या ठिकाणी आहे, मकबरा औरंगजेबाचा त्या ठिकाणी आहे. मुघल काळात सत्ताधारी वर्ग कोण नव्हते? मुघल काळात सत्ताधारी वर्ग, कारागीर हे सत्ताधारी वर्ग नव्हते. महाराणा प्रतापाची राजधानी कोणती होती? महाराणा प्रतापाची राजधानी चित्तौड ही होती. अकबराने बंद केलेले कुठले कर औरंगजेबाने सुरू केले? अकबराने बंद केलेले यात्रा कर आणि जिझिया कर हे औरंगजेबाने नंतरच्या कालखंडामध्ये पुन्हा सुरू केलेले दिसून येतात. त्यानंतर औरंगजेबाच्या बाबतीत कोणते परिणाम झालेत? औरंगजेबाच्या धोरणामुळे मुघल साम्राज्याचा पतनास प्रारंभ झाला. औरंगजेबाच्या धोरणामुळे मुघल घराण्याचे आर्थिक दिवाळे निघाले. औरंगजेबाच्या धोरणामुळे मराठी आणि शीख हे 2 नवे सत्ता केंद्र दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये निर्माण झाले. अशा प्रकारे दुसऱ्या युनिटवरती संभाव्य प्रश्न हे आहेत. त्यानंतर आहे युनिट 3, शालिमार बागेचे बांधकाम कोणी केले? शालिमार बागेचे बांधकाम जहांगीरने केले. मुघल काळात ढाका कशासाठी प्रसिद्ध होते? मुघल कालखंडामध्ये ढाका हे मलमल म्हणजे मलमल हा कपड्याचा प्रकार आहे, म्हणजे रेशम, सुती कपडा, मलमल, तशा पद्धतीने मलमलीसाठी ढाका हे प्रसिद्ध होते आपल्याला दिसून येते. त्यानंतर टाकसाळ कशाशी संबंधित आहे? त्या आज आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आज ज्या काही करन्सी आहे, ही जी काही करन्सी आहे ही कोण प्रकाशित करते? तर करन्सी ही शासन प्रकाशित करते. करन्सी जी आहे ही आपल्याला माहिती आहे की शासन प्रकाशित करते. जसं की रिझर्व्ह बँक भारतातील नोटा छापतं किंवा अमेरिकेतील डॉलर असतील किंवा
युरोप खंडामध्ये युरो आहे, चायनामध्ये येन आहे किंवा इराणमध्ये दिरहम आहे, अशा प्रकारच्या ज्या काही चलन आहे, जे काही करन्सी आहे, ही शासन प्रकाशित करत असते. पण मुघल कालखंडामध्ये, मध्ययुगीन जगामध्ये आपण जर काय अभ्यास करायला लागलो तर आपल्याला टाकसाळी नावाचा एक प्रकार दिसून येतो. त्याला नाणी मुद्रा असे म्हटलं जातं. आणि ह्या टाकसाळी ह्या बंदराच्या ठिकाणी, बाजारपेठांच्या ठिकाणी, राजधानींच्या ठिकाणी आणि जिथे यात्रा भरतात, जिथे मोठ्या प्रमाणात तिथे जे काही व्यापारी असायचे त्यांना याचे अधिकार दिलेले असायचे आणि ते राजाची परवानगी घेऊन, तशा पद्धतीने शासकाची परवानगी घेऊन नाणी तयार करत असत आणि ती अशा पद्धतीने ती नाणी सार्वजनिकपणे लोकांच्या व्यवहारात येत असत. तर कबीरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? कबीरांनी लिहिलेला ग्रंथ बीजक हा होय. त्यानंतर भारतात चिश्ती संप्रदायाची स्थापना कोणी केली? भारतात चिश्ती संप्रदायाची स्थापना ख्वाजा मोहिउद्दीन चिश्ती यांनी केली. वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक कोण होते? वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक म्हणजे स्थापक कोण? तर वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केली. वारकरी संप्रदायाची पंढरी कोठे आहे? वारकरी संप्रदायाची पंढरी पंढरपूर येथे वारकरी संप्रदायाची पंढरी आहे. किंवा वारकरी संप्रदायाचं मुख्य दैवत असणारा विठोबाचं मंदिर कुठे आहे? तर वारकरी संप्रदायाची पंढरी किंवा आद्य दैवत पंढरपूर या ठिकाणी आहे. महानुभाव पंथाचा प्रमुख ग्रंथ कोणता? महानुभाव पंथाचा प्रमुख ग्रंथ लीळाचरित्र हा होय. शीख संप्रदायाचे संस्थापक कोण? शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक हे होते. अशा प्रकारे युनिट 3 वरती काही संभाव्य प्रश्न. त्यानंतर युनिट 4 संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिली? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेमध्ये लिहिली. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आज्ञापत्र हा ग्रंथ रामचंद्र अमात्य यांनी लिहिला. त्यानंतर शिवभारत ग्रंथाची रचना कोणी केली? शिवभारत ग्रंथाची रचना कवी परमानंद यांनी केली. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. शिवाजी महाराजांनी कुणाचा वध केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती कोण बनलेत? शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज बनलेत. भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते? भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखल्या जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला? बुद्धभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. शिवकालीन राजभाषा कोणती होती? शिवकालीन राजभाषा मराठी ही होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा घडून आला? शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी घडून आला. युनिट 5 युनिट पैकी काही प्रश्नांची चर्चा आता आपण करतो आहोत. अष्टप्रधान मंडळ माध्यमातून कोण राज्यकारभार चालवत असे? अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून शिवाजी महाराज राज्यकारभार चालवत असत. शिवाजी महाराजांचे मुख्य प्रधान कोण होते? शिवाजी महाराजांचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हे होते. छंदोगामात्य हे पद कोणी निर्माण केले? छंदोगामात्य हे पद संभाजी महाराजांनी निर्माण केले. शिवाजी महाराजांचा गुप्तहेराचा प्रमुख कोण होता? शिवाजी महाराजांचा गुप्तहेराचा प्रमुख बहिर्जी नाईक हा होता. शिवकाळामध्ये शेत जमिनीची मोजणी करण्याकरिता कशाचा उपयोग केला जात असे? शिवकाळामध्ये शेत जमिनीची मोजणी करण्याकरिता काठीचा उपयोग, तिला शिवकाठी म्हटलं जायचं, अशा शिवकाठीचा काठीचा उपयोग म्हणजेच काडीचा उपयोग केला जात असे. शिवाजी महाराजांनी कर निर्धारण पद्धतीत कुणाचा अवलंब केला? शिवाजी महाराजांनी कर निर्धारण करण्याकरिता मलिक अंबरच्या पद्धतीचा अवलंब किंवा अनुकरण केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्य विभागाचा प्रमुख कोण असे? शिवाजी महाराजांच्या सैन्य विभागाचा प्रमुख सेनापती हा असे. शिवाजी महाराजांनी वतनदारीची प्रथा नष्ट करून त्याऐवजी कोणाची नियुक्ती केली? शिवाजी महाराजांनी वतनदारीची म्हणजेच मोगल कालखंडाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मनसबदारी पद्धती किंवा वतनदारी पद्धती नष्ट करून शिवाजी महाराजांनी मुलकी अंमलदार नियुक्त केले. संताजी घोरपडे नंतर मराठा सैन्याचा सेनापती कोण बनले? संताजी घोरपडे नंतर मराठा सैन्याचे सेनापती धनाजी जाधव हे बनले. शिवाजी महाराजांच्या सैनिकांना काय म्हणत असत? शिवाजी महाराजांच्या सैनिकांना माळवे म्हणत असत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 1526 ते 1756 या दरम्यानच्या कालखंडावर आधारित काही प्रश्नांची चर्चा आपण केली. तर चला भेटू पुन्हा नव्या एका व्हिडिओमध्ये नव्या एका विषयासह. धन्यवाद.
मात्र जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कारण काय, लाईक आणि शेअर करणं फार महत्वाचं आहे. माझे आजोबा असत की घोकत विद्या आणि खोदत पाणी, म्हणजे पाणी जसं आपण खोदत राहतो तसं वारंवार ते जास्त प्रमाणात येतं. तसं अभ्यासाचं देखील असं आहे, अभ्यास जितका जास्त लोकांपर्यंत पोहोचवला तितका जास्त लोकांचा फायदा होतो. आणि म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.